कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे अक्कलकोट शहरात सोमवार रोजी संबंधितांवर कडक कारवाई करण्याबाबत अक्कलकोटच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जगातील पहिले संसद स्थापना करणारी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा भालकी तालुका कटक चिंचोळी या गावात हे घृणास्पद कृत्य झाले. ही घटना घडून 8 दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रसंगी सर्व बसवप्रेमी समाज बांधवांची मने दुखावली आहेत, तर याचा विचार करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मिलिंददादा कल्याण शेट्टी, राहुल वाडे, रुद्रय्या स्वामी, धनराज पाटील, शिवशंकर स्वामी, शिवराज जकापुरे, प्रसन्न गवंडी, आनंद बुकानुरे, सिंहन देशमुख, सिद्धाराम माळी, सुनील पाटील, निखिल पाटील, ऋषी रोणारी, प्रितेश किल्जे, अशोक जाधव, सिद्धेश्वर कलशेट्टी, शरणू कापसे, दीपक रोडगे, शेखर वाले, मदन राठोड, नागू होळीकट्टी, सिद्धराम पाटील, बसवराज पटाणे, राज मंद्रीकर, अनिल नागणसूर, अनिल माने, शरणू नडगेरी, बसवराज माळी, रवी माशाळकर आदींसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटकमध्ये जे बसवेश्वराची विटंबना केली गेली, ज्या प्रकारे त्या सर्व वीरशैव बांधवाचा, त्या बसवेश्वर भक्तांचा सर्वांचा मन दुखावलं गेलं आहे. त्या संदर्भात आपण सर्व बसवेश्वर भक्त आज मिळून प्राथमिक निषेध व्यक्त करण्यासाठी आपण एस.टी. स्टँडच्या इथे आपण सर्व जमलो आहोत. माझं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, आपण कर्नाटक सरकारशी पाठपुरावा करून त्या संबंधित ते बसभक्तांचा विटंबना केला बसवेश्वरांचा, त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी. ही सर्व बसवेश्वर भक्ताची भावना आपण लक्षात घेऊन आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण पाठपुरावा कराल अशी आशा बाळगतो. समता नायक श्री जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात भालकी या तालुक्यामध्ये कटक चिंचोळी या ठिकाणी विटंबना करण्यात आली. तर तिथल्या जो कर्नाटक सरकारने हा घटना होऊन 8 दिवस झालं तरी या कर्नाटक सरकारला जाग आली नाही आणि आपलं त्या ठिकाणी मोठा समाज बांधव असताना सुद्धा कर्नाटक सरकारला अजून जाग आली नाही. तर मी आव्हान करतो, मी विनंती करतो की कर्नाटक सरकारने लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून कारवाई करावी अशी या ठिकाणी अक्कलकोटच्या समाज बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे विटंबन केलेत. जे कोणी असतील त्यांना शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई करावे, अन्यथा शांत आहे म्हणून अंत पाहू नका. बसवेश्वर महाराजांनी शांत बसलेत म्हणून अंत पाहू नका. जर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई नाही केलं ह्याच्यापेक्षाही मोठ्या दिशा एक आंदोलन होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.